त्याला तुम्ही साईंचं दर्शन घेतलंय, काय प्रार्थना बाबा? मी दर 6 महिन्याने शिर्डीत आहेच. माझी प्रचंड श्रद्धा आहे आणि आज नाही, मी जेव्हा काहीच नव्हतो, आमदार नव्हतो, अशा 20, 25, 30 वर्षापासून म्हणजे आता आमचे शेरवेकर पुढे ना हे आणि मी इथले नेते कॉलेज लाईफमध्ये विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणजे जवळजवळ 40-45 वर्ष यांचा आमचा स्नेह. तर आज तर आलोच आहे. तर दर्शन 1 महिन्यापूर्वी बायकोवर मी येऊन गेलो. तरीही काय मागितलं वगैरे असे तुमचे प्रश्न तुम्ही उपस्थित करण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना सुखी कर. कारण आता एक स्टेज आली महाराष्ट्राची की ज्याच्यामध्ये 2 वेळेच्या खाण्याची मुश्किल आहे असा विषय मोदीजींनी संपवला. 80 कोटी जनतेला मोफत रेशन मिळतं. पण त्याच्या पुढे जाऊन त्याचं जीवन, त्याला घर मिळणं, त्याच्या घराला टॉयलेट असणं, त्याला रोजगार मिळणं, शेतकरी असेल तर त्याला भाव मिळणं, सरकारने मुलींचं शिक्षण मोफत केलं आहे तर त्या ट्युशन फी आणि एक्झाम फी व्यतिरिक्तही काही फी असते ती भरण्याची त्यांच्या कुटुंबाची क्षमता होणं, भविष्यामध्ये ती भरण्याची सरकारची क्षमता निर्माण होणं, असं सर्वांना सुखी कर अशी प्रार्थना केली. एक येतो सेफ याचा नारा देत, एक येतो सेफ याचा नारा देत. विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. आता उद्या भाजपचं मंथन अधिवेशन मोठं होत आहे. श्रद्धा सबुरीचा मंत्र या भूमीतून दिला गेला आहे. पदाधिकाऱ्यांना आता कोणता नवीन नारा दिला जाईल साईंच्या भूमीतून? आमचं नवीन काहीच नसतं. आता एक आहे तो सेफ आहे. इथं अलग भाषा, अलग वेश, फिर भी अपना एक देश. इथं घोषणा देत देत आम्ही कॉलेजमधून विद्यार्थी परिषद, पूर्ण वेळ, 1 जिल्हा 3 जिल्हे, 1 राज्य 3 राज्य, ऑल इंडिया, मग RSSमध्ये, मग BJPमध्ये स्टेट सेक्रेटरी बरोबर मोठी यादी. त्यामुळे एक आहे ते सेफ आहे हेही नवीन नाही. बूथवर काम केलं, बूथ पर जीतो तो चुनाव जीती जाती है, हे काही नवीन नाही. त्यामुळे एका अर्थाने एक विजयी अधिवेशन आहे. आणि मग शिर्डीसारख्या ठिकाणी सगळ्यांची श्रद्धा असते असं ठिकाण ठरवलं तर सगळे येतात. मला आठवतं की 14ला सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई होते. अमितभाईंची कोल्हापूरच्या अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा, त्यांची सासूरवाडी पण कोल्हापूर आहे. तर त्याने देवीजवळ संकल्प केला होता की सरकार येऊ देत, मी सगळ्यांना तुझ्या दर्शनाला आणणार. मी त्यावेळेला मंत्री होतो. मला ते म्हणाले की काय करता येईल. म्हटलं राज्याची कार्यकारिणीत लावून टाकू. राज्याची कार्यकारिणी कोल्हापूरला झाली. सगळ्यांना त्यांनी मस्त फेटे बांधायला लावले आणि भवानी मंडपापासून देवीपर्यंत चालत जाऊन सगळ्यांचं दर्शन घडवलं. तसंच शिर्डी हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे चला सगळे शिर्डीला जाऊ. अमितभाईंची, जगतजींची, देवेंद्रजींची सगळ्यांची श्रद्धा आहे. 7 जणांना मोका लावला आहे, मात्र वाल्मिकरांना मोका लावलेला आहे. त्यामुळे विरोधक जे आहेत ते आरोप करतायत की आकाला सोडले म्हणून. असं आहे की माझी आपल्यालाही विनंती आहे की इतक्या मोठ्या घटनेनंतर चाललेली इन्क्वायरी ही अशी ओपन करता येत नाही. त्याच्यातून त्याचं सगळं गांभीर्य आपण घालून बसू. त्यामुळे काय प्लॅनिंग आहे हे माझ्यासारख्या एका सिनियर मिनिस्टरलाही माहिती नाही, माहिती असण्याचं कारण नाही. त्यामुळे वारंवार देवेंद्रजी, हे बघा, देवेंद्रजी मुळात झोपेत दिलेला शब्द पाळतात. 14 ते 19 आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे. 19 नंतर विरोधी पक्षनेते झाले तरी अनुभव आहे. 22ला उपमुख्यमंत्री झाले तरी अनुभव आहे. आता तर ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना जो शब्द दो, मुळात ते असा आवाज बी शब्द देत नाहीत. त्यामुळे आपण श्रद्धा आणि सबुरीच म्हणतो ना या देवळात उभा राहून, तर जरा सबुरी ठेवा. संजय राऊतांनी उच्च शिक्षण मोफतचा जो तुम्ही निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहे. नाही, अशा ज्या ज्या तक्रारी असतील त्या आमच्यापर्यंत पोचवा. कारण जून जुलैमध्ये आम्ही प्रत्येक विभागाचा आमचा जो विभाग संचालक असतो त्यांना अशा कंप्लेंट आल्या की ताबडतोब कॉलेजवर जा असं म्हटलं बरोबरीने. प्रत्येक कॉलेजला एक नोडल ऑफिसर अपॉइंट करायला लावला. प्रत्येक कॉलेजला 4 मुलींची समिती करायला लावली. आणि त्यामुळे एका दुका काही कंप्लेंट असतील तर त्या कंप्लेंट टॅकल करू. त्यातून त्या मुलीने त्या कॉलेजच्या कंपल्शन फी भरली असेल तर ती तिला परत मिळते. मुळात निर्णय असा झालाच नाही. निर्णय असा झाला की त्यांनी फी भरायची नाही, त्यांच्या वतीने सरकार भरेल. आणि जवळजवळ डिसेंबरपासून सगळ्या कॉलेजेसची त्यांनी ज्या मुलींकडून फी घेतली ती त्यांना मिळायला सुरुवात झाली. कमिटीची बैठक संजय राऊतांचे सूर बदलल्याचं बघायला मिळते आणि
जे त्यांचे शब्दप्रयोग जे होत आहेत ते सौम्य आहेत. काय वाटतं आज देखील त्यांचं म्हणणं राजकारणात कुणी शत्रू नाही असं देखील ते आज म्हणजे सोबत येण्याचे काही बघा 237 वालं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे आता 5 वर्ष तर काही मुद्दाच नाही. राजकारणामध्ये 5 वर्ष सत्तेच्या दूर राहणं, सत्तेच्या लाभापासून दूर राहणं हा सोपा विषय नाही. संजय राऊत हे एखाद्या वेळेस ज्याला आपण म्हणू की कुठली अपेक्षा नसणारे असले तरी त्यांची माणसं, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार हे त्यांना टिकवणं सोपं नाही आहे. केंद्रात सत्ता BJPची, NDAची, महाराष्ट्रात सत्ता महायुतीची. अशा वेळेला त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून न सांगता जाण्यापेक्षा त्यांना खरं म्हणजे भविष्यामधला हा विचार करावा लागेल. पण माहीत नाही की ते काय विचार करतायत, त्यांचं टोन सॉफ्ट का झाला मला काही माहीत नाही. नवीन प्रदेशाध्यक्ष साईंच्या भूमीतून भाजपला मिळेल का उद्याच्या अधिवेशनात? नाही, आमची एक पद्धती आहे ती समजून घ्या. लोकशाही मार्गाने चालणारा देशातला एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये मेंबरशिप सुरू आहे. ती 2 राज्य सोडून झारखंड आणि महाराष्ट्र की ज्यांच्यामध्ये विधानसभा होत्या सगळ्यांची झाली आणि 12 कोटी झाली. आता आमच्या दोघांची होईल, झारखंडची आणि महाराष्ट्राची. मग प्रत्येक बूथवर समिती निर्माण होते. मग बूथच्या वरती 5 बूथची एक शक्ती केंद्र असतं, त्याची समिती तयार होईल. मग अशा 60 शक्ती केंद्राचं एक मंडळ म्हणजे विधानसभा तयार होते, त्याची कार्यकारिणी तयार होईल, जिल्ह्याची होईल, राज्याची होईल. तर ह्या स्टेपने साधारणतः अंदाज माझा, तर मेंबरशिप 20 तारखेपर्यंत चालणार आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या 10-12 तारखेस आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ठरतील. निम्मे जिल्हे झाले की महाराष्ट्राचा अध्यक्ष ठरतो, निम्मी राज्य झाले की देशाचा अध्यक्ष ठरतो. त्यामुळे ती खूप सेट सगळ्यांना आदर्श वाटेल अशी कार्यपद्धती आहे. हे अधिवेशन हे विजयानंतरचं एक महाविजय अधिवेशन आहे. तुम्हाला एक सांगतो की महाविकास आघाडीत काय चाललं आहे मला माहीत नाही, पण साधारणतः अतिशय उत्तम चालल्यानंतरसुद्धा स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा त्या गठबंधनमधल्या सामान्य कार्यकर्त्याचा सामान्य नेत्याचा आग्रह असतो. अरे तुम्ही किती वेळेला ही सीट सोडली, ती सीट सोडली करणार. तर आम्हाला आमच्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या फुलफुले लढू द्या की, असं एक प्रेशर असतं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी तुटली असं म्हणता येणार नाही. पण ती महाविकास आघाडी स्ट्रॉंग जरी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेगळ्या लढणं आणि मग त्या निवडणुकानंतर एकत्र येणं अशी परंपरा आहे. महायुतीतही असंच होऊ शकते भविष्यात? स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका प्रत्येक वेळेला बसून निर्णय होत असतो. अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, तिची 22 जानेवारी तारीख आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, ती OBC आरक्षणावर आहे. निर्णय दिल्यानंतर नोटिफिकेशन निघेल, मग प्रभाग रचना लागेल. 2011 नंतर जनगणना झालेली नाही, त्यामुळे 2011ची पॉप्युलेशन धरून चालणार नाही. मग जनगणना तरी मधल्या काळात व्हायला लागेल किंवा अंदाजे पॉप्युलेशन घ्यावे लागेल. अंदाजे पॉप्युलेशन 2011 आणि 2025 ह्यात प्रचंड वाढ आहे. असा एक मोठा तो एक्झरसाईज आहे. आत्तापासून बोलण्यात काय पॉईंट आहे? मध्यंतरी टीका झाली होती, त्यांनी भिकारीबद्दल कोणाबद्दल केलं होतं? सुजय विखेंनी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भिकारी येतात, त्यामुळे साहेबांचं जे प्रसादालय आहे ते मोफत भोजन देऊ नये, तिथं पैसे घ्यावेत अशी त्यांनी मागणी केली. नाही, त्यांनी लगेच त्याचं क्लॅरिफिकेशन केलं आहे. त्यावर आता फार बोलण्याचा अर्थ नाही. बऱ्याच वेळेला हेतू चांगला असतो, परंतु त्यावेळेला शब्द हे चुकीच्या अर्थाने पकडले जातात. त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं. मला वाटतं त्यानंतर संजय शिरसाटांनी क्लॅरिफिकेशन दिलं. चला, विस्तार झाला, खाते वाटपाला थोडा वेळ लागला होता, मात्र पालकमंत्री अद्यापही घोषित होत नाही. हे 26 जानेवारी जवळ येतोय. असं आहे की ज्या वेळेला एका पक्षाचं सरकार असतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सोप्या असतात. 3 पक्ष ज्यावेळेला बरोबर असतात त्यावेळेला कुठली गोष्ट इतकी सोपी नसते. जरी तिघांचं एकमत झालं त्यांना आपापल्या आमदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये एकमत करायचं असतं. तरी 26 जानेवारी लांब आहे, लवकरात लवकर होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.